आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे प्रिय गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचे आसमंत ठरला यात तीळ मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी अनेक पदव्या संपादन केल्या. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्तासुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य, तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अशा महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. शेवटी मी एवढेच म्हणेन की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा अनेक होता. असा रामजी भीमाबाईंचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता, लाखात नव्हे तर जगात एक होता. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भीम, जय संविधान.